नमस्कार. मी विजय मोहरीर, अखिल भारतीय ग्राहक पंचायत महाराष्ट्र प्रांताचा जागरण प्रमुख म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे. मित्रांनो, आज एक गोष्ट आपल्या निदर्शनास मला आणून द्यायची. आपण सर्वजण दूध विकत घेत असतो, दुग्धजन्य पदार्थ विकत घेत असतो, ज्याच्यामध्ये पेढे असतात, बर्फी असते, जे काही असतील ते, मावा असेल. पण आपल्याला एक गोष्ट माहिती आहे का, की जे दूध आम्ही घेतो त्या दुधाची जे उत्पादन आहे आपल्या जिल्ह्यासाठी, आपण जिल्ह्याचा विचार करूया, प्रत्येकाचा जिल्हा असेल, तर ह्या जिल्ह्यामध्ये जी दुधाची रिक्वायरमेंट आहे आणि दूध उत्पादन जे होतंय म्हणजे गाई म्हशींच्या माध्यमातून, हे जर आपण गणित बघितलं तर ह्या दोघांमध्ये प्रचंड तफावत आहे. उत्पादन कमी आहे, मागणी जास्त आहे. मग मागणी जास्त आहे, उत्पादन कमी आहे, तर मग दूध तुमच्यापर्यंत कुठलं येतं? आज मी आपल्या समोर या सगळ्या गोष्टी मांडणार आहे. केमिकल पासून तयार केलेलं दूध, भेसळ केलेलं दूध, ज्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे, असं दूध, जी प्रचंड मागणी दुधाची आहे ती पूर्ण करण्यासाठी ह्या माध्यमातून दूध तुमच्या दारापर्यंत येतं. आपल्या मुलाला आपण दूध देतो, त्याच्यामध्ये पावडर टाकून देतो, पण हे दूध जर प्युअर नसेल, गाईचं म्हशीचं नसेल, तर ते पौष्टिक नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. असं दूध, केमिकल युक्त दूध, हे जर मुलांना पाजलं, आपण स्वतः प्यालो, तर याचे फार मोठे दुष्परिणाम होत आहेत, दिसत आहेत. मेडिकल क्षेत्रात काम करणारे जे लॅब मधले लोक आहेत, त्यांनी फार मोठी चिंता व्यक्त केलेली आहे की असं दूध जर मुलांमध्ये त्यांच्याकडनं प्यायला गेलं तर त्या मुलांना मोठे आजार होऊ शकतात. मग याच्यावर काही शासनाचा कंट्रोल आहे की नाही? आहे. अन्न व औषध प्रशासन खातं जे आहे, हे अशा भेसळीच्या गोष्टींवर लक्ष ठेवून असतं. ते कारवाई सुद्धा करतात. आपण पेपरात वाचलं असेल, गुटखा पकडला, पेढा पकडला, मोठमोठ्या जत्रेमध्ये जे पेढे विकले जातात ते अत्यंत भेसळीचे पेढे असतात. ते आता पकडले गेले. साताऱ्यापाशी एका जत्रेमध्ये हजारो किलो पेढा पकडला गेला. तो पेढा भेसळीचा होता, एक्सपायरी डेट संपलेला होता. असा पेढा जर खाण्यात आला तर त्याचे परिणाम तर होणारच आहे. पण अन्न औषध प्रशासन जे खात आहे, याची जी स्ट्रेंथ आहे, याच्यामध्ये काम करणारे जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, ती संख्या नगण्य आहे. इतकं महत्वाचं हे खातं आहे, इतकं महत्वाचं हे खातं असताना सुद्धा या खात्याकडे अन्न आणि औषध अशा दोन जबाबदाऱ्या आहेत. दोघांसाठी दोन अलग अलग स्टाफ आहे. पण यांच्याकडे जो स्टाफ आहे तो पुरेसा नाही. त्यामुळे
त्यांच्या कामाला मर्यादा पडतात. परिणामी भेसळ याच्यावर ते कंट्रोल करू शकत नाही. यासाठी नागरिकांनी, जनतेने शासनाकडे पाठपुरावा केला पाहिजे की इतक्या महत्वाच्या ह्या अन्न औषध प्रशासनाच्या विभागाकडे दुर्लक्ष का आमच्या जीवाशी खेळतात, का यंत्रणा वाढवत नाही, का दुधाची तपासणी करणारी यंत्रणा नाही. ठिकठिकाणी जर चौकात जर यांनी मोबाईल व्हॅन ठेवल्या दूध तपासायच्या, तर ज्याला वाटेल तो तिथे जाऊन दूध तपासेल आणि मी घेतलेलं दूध हे प्रमाणित आहे, प्रामाणिक आहे हे त्याला कळेल. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने प्रत्येक जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन ही मागणी केलेली आहे की लोकांना, ग्राहकांना भेसळ नसलेलं दूध, केमिकल नसलेलं दूध मिळण्याचा अधिकार आहे. ग्राहक म्हणून अधिकार आहे आणि तो अधिकार जतन करण्यासाठी आपण यंत्रणा व्यापक करा, वाढवा. ग्राहक संघटनांची मदत घ्या. ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते मदतीसाठी तयार आहेत. मित्रांनो, मागणी तर केलेली आहे. आत्ताच्या रणधुमाळीत निवडणुकीच्या काय होईल माहिती नाही, पण आपण आशावादी राहूया आणि जागृत राहूया. कुठे जर तुम्हाला दुधामध्ये भेसळ आढळून आली, वाटलं की या दुधात भेसळ आहे, न घाबरता, न भीता अन्न व औषध प्रशासनाकडे जा, दूध तपासून घ्या, निरोगी राहा, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. इतकंच आजच्या ह्या दिवशी मी आपल्याला सांगू इच्छितो. तक्रार करा, शेवटपर्यंत पाठपुरावा करा. तुमची एक तक्रार ही सिस्टीम बदलवू शकते आणि ही सिस्टीम बदलवण्यासाठी एक तक्रार करा, जागृत ग्राहक व्हा. वंदे मातरम.